म्हाळसा, आता कसला विचार करते आहेस? आपण सर्व काही बानूशी तर बोललो आहोत. बानूला सत्य समजावं म्हणून आपण पुन्हा आख्यानाचा आधार घेतो आहोत. परंतु आपण हे एकत्र ठरवलं आहे. हो, पण बानूला मी सूक्ष्मदेहाने इथे आणलं ते यासाठी नाही. पण मग आता काय करावं असं तुला वाटतं? मी त्याचाच विचार करते आहे. आम्ही आत यावं का? बंधू, हे काय अनुमती काय मागता आहात? या ना. आपण काही महत्वाचं बोलताना दिसला तर म्हणून विचारलं. पण तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. आता ह्यावर आपण देखील काही सुचवू शकता. असं काय ठरवलं आहे? बानूला जर शक्तिरूपाची ओळख झाली तर तिच्यासाठी सर्व काही सोपं जाईल असं आम्हाला वाटतं. परंतु पुन्हा आख्यान का हा प्रश्न मात्र आहे. म्हणजे दुसरा पर्याय शोधायचा आहे तर आख्याना व्यतिरिक्त इतर पर्याय निघू शकतो. हो, पण काय? त्याविषयी बोलावं लागेल. पर्याय नक्कीच सापडेल. आणि आख्यानाची वेळ झाली की मुनिवर देखील येतील. हो, त्याआधीच निर्णय घेऊन त्यांना सांगावं लागेल. ते आख्यानासाठी उभं राहिल्यानंतर त्यांना थांबवणं योग्य ठरणार नाही. माधवा, आपण त्यांना इथे बोलवून घ्या. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवले? काय आज्ञा आहे? मुनिवर, तुम्हाला हे सांगायला बोलवलं आहे इथे की उद्या आख्यानासाठी जेजुरीत येऊ नका. माझ्याकडून काही चूक झाली का प्रभू? चूक म्हणजे काहीतरी गंभीर कारण आहे म्हणून सांगतो आहे ना. नारायण नारायण. क्षमा असावी प्रभो. माझ्या कार्यात काही न्यून राहिले असेल तर आपण मला सांगावे, मी त्यात सुधारणा करीन. मग मला सांगा, तुम्ही इतके प्रयत्न करून देखील तुमच्या शिष्येला गतजन्माचे स्मरण का होत नाही? क्षमा असावी प्रभो. मी यथाज्ञाने यथाशक्ती प्रयत्न करतो आहे. श्री म्हाळसा देवींना जसे सत्य कळले तसेच ते बानूला कळावे अशी मला आशा आहे. मुनिवर, तुमचे आराध्य तुमची परीक्षा पाहत आहेत. नारायण नारायण. प्रभू, माझे प्राण माझ्या कंठाशी आले होते. आता बरे वाटते आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय
व्हायला? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.